जन्म बाईचा अन घ्यायचा. चला तर पुढे सांगतेच. मी इथे कोथिंबीर वडी बनवायला घेतली होती. कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. त्यासाठी वाटण बनवण्यासाठी लसूण, आलं, जिरे, हिरवी मिरची घेतलेली आहे. बारीक पेस्ट मिक्सरला बनवून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये लागण त्याप्रमाणे बेसन पीठ घालायचं. 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. वाटण तयार केलेलं, मीठ, हळद, हिंग, ओवा, आपल्या आवडीनुसार पांढरे तीळ घालायचे आहेत. थोडंसं काश्मीरी मिरची पावडर, तेल घालायचं आहे. मिक्स करायचं. थोडंसं बेसन पीठ कमी वाटलं म्हणून मी परत घातलेलं आहे. इथे काय मेजरमेंटनुसार पीठ घालत बसायचं नाही. कोथिंबीरमध्ये आपल्याला दिसतंच की बाइंडिंग जर होत नसेल कोथिंबीरची आणि पिठाची तर बेसन पीठ घालायचं. तांदळाचं पीठ कमी घालायचं. 1 किंवा 2 चमचा पुरेसा आहे. थोडं पाणी घालून मी आता छान सैलसर पीठ भिजून घेतलेलं आहे. रोल बनवलेले आहेत. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले, चाळणला तेल लावलं आणि हे रोल वाफवायला 15 मिनिटासाठी ठेवलेले आहेत. ते छान रोल आता वाफलेले आहेत. बघू शकता तुम्ही, मी चेक केलेले आहेत. हे थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडून डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून आपण खाऊ शकतो. पण मी इथे डीप फ्राय केलेल्या होत्या. सगळ्या वड्या छान फ्राय केल्या, पण मी ह्याचा फोटोज घ्यायला विसरले किंवा शूट करायला विसरले. तेच म्हटलं बाईचा जन्म घ्यायचा. चला मंडळी, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वड्या करून बघा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.